इन्कलाब जिंदाबाद, आदिवासी राष्ट्रीय मन जिंदाबाद, आदिवासींना जमिनी मिळाल्याच पाहिजे, आदिवासींना घरकुलांचे पट्टे मिळालेच पाहिजे, वन जमिनीवर राहणाऱ्या शेत जमिनीचे वाटप झालेच पाहिजे, शेतमजुरांना शेत जमिनीचे वाटप झालेच पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद। आज बुट्टीबोरी ते नागपूर विधानसभा असा हा मोर्चा आयोजित केलेला आहे। शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः भूमिहीन वनजमीन धारकांच्या हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत की जी जमीन वडिलोपार्जित आम्ही कशीत आलेलो आहोत ती जमीन आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या जमिनीचा सातबारा दिला पाहिजे। त्याचबरोबर त्या जमिनीचं जेवढी आमच्या ताब्यात आहे ती पूर्णच्या पूर्ण आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आणि कब्जेदार सदरी आमचं नाव पाहिजे, मालकी हक्काची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे ह्या मागणीसाठी। आणि त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने जे सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आम्हाला मिळाल्या पाहिजेत। ह्या योजना ज्या प्लॉटधारकाची जमीन आहे ती त्या जमिनीवरती सरकारी लॉन्ग मार्च बुट्टीबोरी ते पायी विधानसभेवर आज खडक हनुमाननगर, गोसाईनगर, बुट्टीबोरी समस्त नागरिक या मोर्चामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि व्यावसायिक लोक या मोर्चामध्ये महिला, स्त्री, पुरुष असे समूह मोठ्या संख्येने आम्ही या विधानसभेवर आम्ही आज खडक मोर्चा देत आहोत। गेल्या 40 ते 35 वर्षापासून हनुमाननगर या वस्तीमध्ये आणि गोसाईनगर ह्या जमिनीवर बसलेले वास करणारे लोक आजपर्यंत या लोकांना पट्टे का नाही देण्यात आले या मागणीसाठी आम्ही विधानसभेवर मोर्चा आज काढणार आहोत आणि काही आम्ही जाऊन राहिलो। बुट्टीबोरी हा लांबा नागपूरला एसओ स्टेडियममध्ये समाप्त होणार आणि आमच्या मोर्चाचे आयोजक शेतकरी किसान मोर्चाचे लॉंग मार्चचे प्रणेते म्हणून आमच्या या किसान सभेचे JP गावित साहेब आमदार, माजी आमदार हे आमच्या लॉंग मार्च मध्ये उपस्थित आहेत आणि डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले हे सुद्धा आमच्या मोर्चामध्ये सहभाग होणार आहेत। तर हा मोर्चा आता डोंगरगाव पार करून राहिलेला आहे। इन्कलाब हमारी मांगे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय किसान सभा भूमिहीन धारकांना पट्टे मिळालेच पाहिजे, जमीन धारकांना पट्टे मिळाले। हनुमाननगर वाशातर्फे मी अशी या महाराष्ट्र शासनांना अशी विनंती करतो की हनुमाननगर, गोसाईनगर वाशांना मालकी हक्काचे पट्टे मिळालेच पाहिजे अशी मी ह्या महाराष्ट्र सरकारला मी मागणी करतो। बुट्टीबोरी ते पायी मार्च नागपूर विधानसभेवर हा खडक मोर्चा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला मी निवेदन करतो या विषयामध्ये लवकरात लवकर हनुमाननगर, गोसाईनगर वाशांना लवकरात लवकर पट्ट्याची मान्यता झाली पाहिजे असे मी विनंती करतो। आणि हनुमाननगर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच जिंदाबाद, अरे आदिवासी राष्ट्रीय मंच जिंदाबाद, अरे हनुमाननगर, गोसाईनगर वाशांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे। आम्ही हनुमाननगर मधून नागपूर पर्यंत विधानसभेपर्यंत यासाठी मोर्चा काढला आहे की आपल्याला मालकी हक्क मिळाले पाहिजे। आम्ही 40 वर्षापासून आम्ही तिथे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही बसलेलो आहोत, तरी आम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळालेच पाहिजे आग्रहाची विनंती करतो। आज आपण बघत आहोत की 13 डिसेंबरला आज सकाळीपासून हा मोर्चा सकाळी 8 वाजतापासून निघालेला आहे आणि बुट्टेबोरीपासून 30 किलोमीटर अंतरावर
नागपूर विधानसभेच्या 30 किलोमीटर अंतरावर बुट्टेबोरी आहे, तिथूनपासून हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चातले एक सहकारी माझ्यासोबत पायी चालत आहे. तुमचे नाव काय सर, तुम्ही सांगू शकता? माझं नाव तुळशीराम तेलगरे. हां मी शेतमजूर युनियनचा कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही या मोर्चात 30 किलोमीटर पायी चालणार आहे, तर तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू शकता की या 30 किलोमीटर मोर्चाच्या काय मागण्या आहेत? सर्वात महत्त्वाच्या मागण्या आहे बुटीबोरीतील हनुमान नगर आणि गोसाई नगर इथे राहणाऱ्या वसाहतवाद्यांचे नावाने ते प्लॉट झाले पाहिजे, जमीन त्यांच्या नावाने झाले पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची मागणी ही पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर यांच्यासोबत जे आता प्रीपेड मीटर लागणार आहे त्याचाही विरोध या मोर्चाद्वारे करण्यात आलेला आहे. त्यातल्या त्यात किसान सभेचेही लोक इथं या मोर्चामध्ये सामील आहेत आणि त्यांची ही मागणी आहे की 50,000 रुपये एकरी त्यांना जे नुकसान भरपाई झालेली आहे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा अनेक मागण्या आहेत. जसं आदिवासींच्या मागण्या, आदिवासी अधिकार मंचची सर्वात महत्त्वाची मागणी आणखी आहे की 12,000 जे सरकारी रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदाची भरती व्हावी. कारण ही मागणी महत्त्वाची याच्यासाठी आहे कारण विधानसभेमध्ये सरकारने ह्या मागणी आहे 12,000 पदं आम्ही भरू अशी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये